श्री स्वामी समर्थ. ओम श्री नरसिंहाय नमः. तर तुम्ही म्हणत असाल की मी हम्पीमधील नरसिंहाचा ब्लॉग बनवलेला आहे, तर मी हे परत का दाखवते आहे? तर यासाठी मी हे दाखवते आहे कारण भरपूर लोकांना माहिती नाही आहे, हम्पीमध्ये एक अति प्राचीन असं नरसिंह लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि इथं साक्षात भगवान श्रीराम आले होते. तोच हा मठ आहे, चिंतामणी मठ, जो तुंगभद्रेच्या नदीकाठी वसलेला आहे. साईडून आपण पाहू शकतो तुंगभद्रा नदी वाहते आहे. एकदम शांत आणि सुंदर ठिकाण आहे. शांततेचा आभास तुम्हाला होत असेल, फक्त आमच्या चालायच्या पावलांचा आवाज येतोय. शहराच्या धक्काबुक्कीच्या जीवनामधून काही वेळ अशा ठिकाणी आल्यानंतर खरंच इकडची पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते, इकडचं देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि खरंच मन इतकं प्रसन्न होतं की ते शब्दातही व्यक्त करता येत नाही. खरंच आपण कधी कधी म्हणतो ना की मनशांती हवी आहे, तर हेच ते ठिकाण आहे हम्पी. खरंच इथे बसून तुम्ही ध्यान करू शकता, मेडिटेशन करू शकता, वेळ घालवू शकता. सर्व काही विसरून फक्त तुम्ही आणि ही शांतता. किती प्राचीन मंदिर आहे हे तर काही सांगता येणार नाही, पण ह्याच्या चौकटीवरचे नक्षीकाम आणि हे हेमाडपंथी सभामंडप सर्व काही सांगून जाते. कधीच कुठे न पाहिलेली अशी नरसिंह लक्ष्मी भगवानांची एकत्रित मूर्ती मी पहिल्यांदाच पाहते आहे. मूर्ती चतुर्भुज आहे, तर ह्याचा अंदाज आपण लावू शकतो की जे उग्र नरसिंह आहेत ते पहिल्यांदा घडवल्यानंतर असेच दिसत असावे. ओम श्री लक्ष्मी नरसिंहाय नमः. खरं सांगायचं झालं तर आम्ही जेव्हा हम्पीला प्लॅन केलं होतं त्यामध्ये हे मंदिर आमच्या लिस्टमध्येच नव्हतं. पण आपण म्हणतो ना, कधी काही लोक आपल्याला भेटतात म्हणजे भगवंतच आपल्याला त्या लोकांमार्फत मार्गदर्शन करत असतात की आपण ह्या ठिकाणावर यावं. आणि तसंच आम्हालाही झालं. आमचे जे रिक्षा अण्णा होते त्यांनी आम्हाला हे मंदिर सजेस्ट केलं की हे मंदिर खूप छान आहे, या मंदिराला भेट दिली पाहिजे, आणि मग आम्ही इथे आलो. तुंगभद्रा नदीच्या मधोमध आपल्याला हे दिसतंय 64 खांबांचं सभामंडप. तर हे आहे विजयनगर साम्राज्याचे राजे श्रीकृष्णदेवराय यांची समाधी. बाण मारा दे कसं यहाँ पे बाली को राम हाँ श्री बाली राम ने सुग्र बाण को मारा विद्या था। आते इधर ये सुग्र के को फूलार देते राम भगवान। हाँ हाँ फूलार दे में बाली सुग्र को विद्या आते उधर नदी के पार में। वो बार से क्या करते राम भगवान बाली को बार से क्या करते राम भगवान बाली को बाण मारते देखो। उस वो नदी बाली के पार। मर गए उधर, वो बाली के समाधि वो साइड में है। उस साइड है। हाँ नदी के पार में। ओके। इसके देखो अंदर चामुंडेश्वरी है, देखो माता जी मंदिर है। चामुंडेश्वरी। इसके शिवा टेम्पल है। इसके अंदर है शिवा है, नंदी है, देखो। इथे आपल्याला चामुंडेश्वरी, महादेवाचं शिवलिंग, नंदी महाराज आणि आणखीन एका देवी भगवतीचं दर्शन झालं. दुर्गा माता मंदिर है, देखो माता जी मंदिर है। असं वाटतं आपल्या आपण पूर्वीच्या काळामध्ये गेलेलो आहे.
ये राम भगवान का चरण है, ये राम भगवान का जन्म है, देखो बाण है देखो। हे अण्णा इथले रहिवासीत आहेत, त्यामुळे ते आम्हाला सांगत होतं की हे श्रीरामांच्याच पादुका आहेत. बाली सुग्रीव विद्या टाइम इधर से क्या करते हैं, राम भगवान बाली को बाण मारते, देखो उधर वो बाली मर गए, हो बाली का समाधि नीचे है देखो, वो पिलर है देखो। सर्वांनाच माहिती आहे की वाली किती शक्तिशाली होता. तो ज्या कुणाशी युद्ध करायचा त्याची अर्धी शक्ती त्याच्याकडे यायची. त्यामुळे प्रभू श्रीरामांनी सुग्रीवच्या आडूनच वालीला बाण मारला होता. देखो ये राम वो है। खरंच मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते की आम्हाला हे ठिकाण माहिती देखील नसताना आम्ही इथं साक्षात प्रभू श्रीराम आले होते, या ठिकाणी आलो आहोत. आणि खरंच खूप छान वाटतंय. आणि खरंच या मोठ्या मोठ्या दगडांनी बनवलेली ही गुफा आहे आणि खूप मोठी आहे. इथेच प्रभू श्रीरामांनी लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आणि जांबवंत बरोबर निवास केला होता. It is very narrow. तर ही आता आपण पाहिली ही श्रीरामांची गुफा आहे. इथं जांबुवंत, लक्ष्मण सगळ्यांनी इथं म्हणजे एकत्र येऊन इथून श्रीरामांनी वालीला बाण मारला होता. त्याची समाधी नदीच्या पलीकडे आहे. इथेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नागांच्या घडवण्यात आलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात. अगदी म्हणजे प्रत्येक मूर्ती वेगळीच आहे. कोणत्याही दोन मूर्त्या देखील सेम नाही आहेत. तर इतकं साऱ्या मूर्त्या आपण इथे पाहतोय. इथे मला एक हे मोठंच्या मोठं झाड दिसलं आहे आणि ह्याला एक प्रकारचं विशिष्ट फळ लागलेलं आहे. तर हे फळ कोणतं आहे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हम्पीच्या नेक्स्ट सिरीजमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.